आता दे ना दादा, मग सकाळपासून तर तूच बघतोय. गपगत लक्ष लागतं मोबाईल. बस चाल. हे दादा, मला आता दे ना मोबाईल, नाही तुम्ही मामीला सांगत दे ना रे दादा. दे दे मोबाईल. तुला सांग. मामी, मामी, दे ना. मामी, दे ना रे दादा. दे. मामी, एकदा नाही म्हटलं ना. दे. दे ना रे दादा. जी. काय? दे. मामी. अरे समीर, काय सकाळ संध्याकाळ त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसतोय. अरे जरा 12वीचा अभ्यास आहे, अभ्यासाकडे लक्ष दे. याच्यामुळे आपला चष्मा लागलाय. समीर, काय हो पप्पा, तुमच्यामुळे गेम हरलो. तुम्ही तुमचं काम करा. डोंट डिस्टर्ब मी. कसं होईल आपलं? थोडं बोललं तर याला लगेच राग येतो. नम्रता, येतो का मी बाहेर जाऊन जरा? हो हो, या लवकर हा. चल मग मी बाय. आणि बघ, पेपर छान लिहिशील हं? हो मोबाईल ठेवशील आणि साईडला. हो. अरे समीर, अरे अरे बाळा, डब्बा राहिला. अरे समीर, अरे हा डब्बा तर घेऊन जा. मोबाईल मध्ये सगळं विसरतोय. अरे पेपर तरी नीट लिहिशील ना. हो नाही बघा, पेपर नीट लिह. आणि मोबाईल ठेवतो ना घरात. नाही ना. समीर, मी तुला परत एकदा सांगते, मोबाईल ठेव आणि पेपर व्यवस्थित लिह. काय घेऊ मी ते? मी काय लहान आहे का आता? चल बाय. समीर, पेपर होता समीरचा. हो ना. काय झालं, आवडले का मग? झाले आवडलं. हो. पेपर होता ना, शेवटचा. हो. ना माझा मोबाईल. बरं झालं सुटला, आपण मोबाईल तरी कमी बघशील. अरे बाळा, काय झालं? पेपर अवघड गेला का समीर? अरे काही बोलशील का तू? अरे काय झालं तुला, बोलशील का तू समीर? इकडं बघ माझ्याकडे. काय झालं? आई, माझा मोबाईल सुटला का खराब झाला. एवढंच ना? देऊ आपण दुसरा मोबाईल. काय? हो. काय रे दादा, तुला मोबाईल सगळं येत नाही का? हे तू शांत बसून डिलीट. ए, फोडलं तर फोडलं, वरतून माझ्यावर नाव टाकतो. मामी सांगायला. अरे समीर, थोडं शांत हो ना. हा, फोनच उठलंय ना. तू पण जरा शांत बस. चिडू नको दादा. बरं मला सांग, कसं काय झालं हे असं? ते मी शाळेत जाताना माझ्या खिशातून फोन पडला. फुटला. ठीक आहे, आपण ना रिपेअर करून घेऊ. कशाला एवढं टेन्शन घेतोय? हा? खरंच? हो. थँक्यू मम्मा. आता लवकर फ्रेश हो, जा. हे मला मोबाईल रिपेअर करून देणार रे. मुलांचं मोबाईल मध्ये लक्षित असते.
चल सचिन चला आतमध्ये. नम्रता पाणी आले मला. अगं नम्रता सगळे कुठे गेला? तू इतक्यातच आला तुझ्या रूम मध्ये गेलाय. बर समीर, ए समीर, बघ बाळाने काय आणलं. काय आणले? काय ना पप्पा, का हो पप्पा काय आणलं? हे बघ. वाव मोबाईल, थँक्यू. घेतलं का नवीन मोबाईल? हो. आता खुश? अहो काय झालं? अहो काय? समी? काय समी? पाणी घ्या. बरं वाटतं? समीर, ए समीर, बाहेर ये. काय का मम्मी? अरे बाबांना ठसका लागला आणि पाणी न देता तो आतमध्ये गेला. हे बरं आहे का? जाऊ दे का नम्रता, का चिडते त्याच्यावर? अहो काय जाऊ दे, हे मोबाईलचा शौक चांगला नाही हो. तुम्ही लाडून ठेवले त्याला. जाऊ दे का नम्रता, आपण मुलांची लाड करणार मग कोण करणार? अहो अति लाड पण चांगला नाही. जाऊ द्या, तुमच्यासाठी मी आल्याचा चहा आणते. जाऊ तुझा खेळ जातो मग. बरं वाटतंय आता? बरोबर, चहा खूप छान बनवला, एकदम छान. जाऊ दे निष्काळजी कशाला तुम्ही त्याला. अहो कशाला म्हणजे काय, माझ्या लक्षात एक गोष्ट आली. अरे काय, कोणती गोष्ट? आपला समीर आहे ना, तो सारखा आपल्या रूम मध्ये जातो आणि मोबाईल घेऊन बसतो. ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच नाही. बर, हे बघ ना मुला, आजच्या मुलांचं मोबाईल हे जग आहे. हो मान्य आहे, पण अहो इतकंही नसावं ना. अरे हो, पण आता मैदानी खेळ राहिले नाही, हे सगळं मोबाईलचं तांत्रिक युग झालंय. हो खरंच आहे तुमचं म्हणणं. आता नाही आपल्या मुलांना मित्र वगैरे सगळे आहेत, पण आपले मामा काका मावशी हे त्यांना लागतच नाही हो. सगळे असे दुरावून गेले मोबाईलमुळे. अरे नम्रता, खरं तसं बघायला गेलं आता कुटुंब आपलं एकत्रच पाहिजे, तेव्हा मुलांना मानपान हे सर्व गोष्टी समजतात. का आता शक्य आहे काही आपलं एकत्र कुटुंब, जॉईंट फॅमिली? परंतु हा एक ग्रंथ रचनेच आहे. हे बघ नम्रता, मी एक छान प्लॅन करतो. उद्या त्याला पण सुट्टी आहे, रविवार आहे, तर आपण एक छान पैकी तिघं फिरायला जाऊ. हो माझ्या डोक्यात पण हीच आयडिया होती. म्हणजे कसं आपल्या समीरलाही फ्रेश वाटेल
ठीक आहे चल जाऊ दे आता मी फ्रेश होतो स्वयंपाक पण लवकर मला भूक लागली आणि झोपणार पण लवकर आज. हो मी लगेच तयारी करते. हा पण मी काही जे समीरच्या बाबतीत बोलले आहे ते थोडं लक्षात राहू द्या. ठीक आहे विसरू नका. नाही ठीक. करते मी सगळं. हॅलो नमस्कार कोण बोलतोय? रामनाथ शिंदे बोलतोय का? मी धनंजय सर बोलतोय समीरच्या शाळेतून. ओके ओके बोला सर. तो सर्व विषय फेल झालाय. अहो असं कसं सर? तो त्याच्या रूम मध्ये तासन तास बसून छान अभ्यास करतो. त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही का? बरं 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 ठीक आहे देतो लक्ष देतो मी त्याच्याकडे. ओके ठीक आहे सर. अरे जमीन ए जमीन चल बाहेर ये. जमीन ए जमीन काय आलास का बाहेर? जमीन आलास का? काय झालं? काय पगार वाटतंय? अरे तुझ्या शाळेतनं फोन आला. तू सर्व विषय नापास झालास. तुझं लक्ष नाही सारखं मोबाईल घेतो अशी कंप्लेंट आहे तुझी. काय पप्पा ते काही सांगता आणि तुम्ही ऐकता. ते मूर्ख आहे का सांगा? हे काय करताय? कशाला त्याला मारताय? बस एक शब्द बोललो तू आता. समीर मम्मा, समीर समीर दार उघड. समीर दार उघड. समीर अहो बघा ना तू दारच नाही उघडते. काही केलं तर? समीर अगे भावत आहे का तू? काय पण मूर्खासारखे विचार करते. समीर ए समीर बेटा दार उघड. हे बघ तुझ्या मित्राचा फोन आहे. चल दार उघड. तू फक्त फोन आला बघ. ए, समीर अगं नंबर का समीर आपला पहिला असं नव्हतंच. चांगला अभ्यास करायचा पण या मोबाईलच्या संपर्कात आला ना तेव्हापासून तो बिघडलाच. खरे हो तुमचं. मोबाईलच काढली पहिले आपला समीर किती खेळायचा अभ्यास रोशन होता. मोबाईल आल्यापासून त्याची चिडचिड वाढली. अभ्यासाकडे लक्ष नाही. मोबाईलच काढली होत असतो. मुलांची चिडचिड चिडचिड होती. मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाही. बरोबर आहे तुझं पण नम्रता आपण आई बापच या मुलांचा कार्यवर खरंच आहे तुमचं. मोबाईलच नाही काढली होती. तर पहिले आपल्या सगळं किती अभ्यासात हुशार होता. शाळेमध्ये एक नंबर यायचा. सगळ्याची तुझ्या होतो. पण आता सध्या त्याची खूप चिडचिड वाढली. अभ्यासाकडे लक्ष नाही. नम्रता बरोबर आहे तुझं परंतु आपण आई वडीलच याला कारणीभूत होतो. मी काय म्हणते असं तर आपल्या समस्या सुटणार नाही. मला एक आयडिया आहे. ठीक आहे पण आयडिया काय? कशी वाटली मग आयडिया? एकदम छान 100%. समीर अरे बाळा एवढा राग चांगला नाही रे. तुझे पप्पा चांगल्यासाठीच ओरडले ना तुला. इतका राग करतो का पप्पावर तू? समीर ठीक आहे मी बाजारात जाऊन येते. हा समीर अरे समीर हे बघ तुझ्या पप्पांना काय झालं रे? ओ बाबा काय झालं? उठा उठा. समीर आई ये ना
उघड. आणि तुझ्या पप्पाला काय झालं बघशील का? अहो, उठा ना. उठा ना. पप्पा कसे पडले? हे बघ ना किती रक्त आले ना. पप्पा उठा. अहो, उठा ना. उठा ना मामा. अहो माझं समीर आलाय बघा. बघ तुझ्या पप्पाला किती लागलंय. अहो उठा ना. उठा. मी डॉक्टरांना म्हणून का? अहो उठा उठा ना. समीर तुला सांगून गेली तुला मोबाईलशिवाय काही दिसतच नाही. मला जर पप्पावर तर पाण्यावर असताना तरी हे असं घडलं नसतं बेटा. अहो उठा ना. अहो उठा ना. मी ठीक आहे, काळजी नको करू, मी ठीक आहे. सॉरी पप्पा, तुम्हाला काही झालं असतं तर. माझं दिसलं नसते. हो मग मी पण घाबरलोच होतो. ते बेटा नको काळजी करूस, ठीक आहे. नाही पप्पा, आजपासून मी फक्त अभ्यासावर लक्ष देईन. आणि तुम्ही जे सांगाल ते कर. प्रॉमिस पप्पा. अरे बाबा, तुझ्यासारखे मुलं मोबाईल खेळता खेळता स्वतःला मध्ये करून घेते. तू काळजी करू नकोस ना. आता मला माझी चूक लक्षात आली. चलो अब इस बार पे पार्टी करेंगे.